नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठिंबाच्या तासाला आपण उद्योजकतेचा विकास हे प्रकरण जे ते सुरू केलेलं आहे आणि त्या प्रकरणामध्ये या अगोदरचा भाग आपण जर पाहिला तर या अगोदर संकल्पना, उद्योजकाची वैशिष्ट्ये हा जो काय भाग आहे तो भाग आपण अभ्यासलेला आहे। आणि या वर्षीचा आपण जर सिलेबस जर पाहिला तर या वर्षीच्या सिलेबसमध्ये यशस्वी उद्योजकाचे गुण जे आहेत हा भाग जो आहे हा भाग त्यामध्ये कॅन्सल करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपल्याला त्या पुढचा जो काय भाग आहे तो अभ्यासायचा आहे तो आहे उद्योजकाची कार्ये। म्हणजे आपण या अगोदर अभ्यास असताना उद्योजकाची वैशिष्ट्ये जे आहेत ते अभ्यासले। त्यामध्ये बौद्धिक क्षमता, भविष्यातील दूरदृष्टी, कठोर परिश्रम, तांत्रिक ज्ञान, संज्ञापन कौशल्य, उच्च आशावादी, जोखीम घेणे आणि आत्मविश्वास या स्वरूपाचे जे काही पॉईंट्स आहेत ते आपण अभ्यासलेले आहेत। आज आपल्याला उद्योजकाची कार्ये जे आहेत ते कार्य आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि ही एकूण जी काही कार्ये आहेत या 7 कार्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। त्यातला पहिला आहे नाविन्य, उद्दिष्टांचे निर्धारण, बाजारांचा विकास, नवीन तंत्रज्ञान, चांगले संबंध, निधीची उपलब्धता आणि निर्णय घेणे। म्हणजे आपण अभ्यास असताना उद्योजक म्हणजे काय ते देखील अभ्यासले। उद्योजकता हा जो काही शब्द आहे हा कोणत्या भाषेतून आला आहे, त्याचा अर्थ काय आहे, या सर्वांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण केलेला आहे। आणि आता आपल्याला अभ्यास करायचा आहे उद्योजकाची कार्ये आणि ही उद्योजकाची 7 कार्ये जी आहेत ही 7 कार्ये आपल्याला अभ्यासायची आहेत। आणि त्यातलं पहिलं जे काय कार्य आहे हे पहिलं कार्य काय सांगितलं तर पहिलं कार्य आहे नाविन्य। नाविन्य म्हणजे काय की ज्याला आपण थोडक्यामध्ये इनोव्हेशन असं म्हणतोय। नाविन्य म्हणजे काय असेल, इनोव्हेशन असेल। म्हणजे उद्योजक जे आहे ही पूर्णतः जे आहे किंवा मूलतः आपण जर बघितलं तर ही कशी आहे, नाविन्यपूर्ण आहे। आता नाविन्यपूर्ण म्हणजे काय की नवनवीन शोध घेणं हा जो काय भाग आहे तो भाग यामध्ये महत्त्वाचा आहे। नवनवीन शोध घेणं म्हणजे व्यवसाय संस्थेमध्ये काम करत असताना एक उत्पादनाची पद्धत असते आणि ह्या उत्पादनाच्या पद्धतीमध्ये ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार योग्य पद्धतीनं बदल करणं आवश्यक असतं। आणि ह्या बदलासाठी एक सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे नाविन्य। कारण जो उद्योजक असेल तो उद्योजक काय करणार आहे तर उत्पादनाची नवनवीन साधनं शोधणार आहे। एक काम करत असताना उत्पादनाची काही सिस्टीम असेल त्या सिस्टीममध्ये बदल करण्याचा प्रयत्न करणार आहे। ज्या बदलणाऱ्या पद्धती असतील, नवनवीन फॅशन असतील, त्यानुसार जे काही उत्पादन आहे त्या उत्पादनामध्ये तो बदल करत असतो आणि त्यातून त्याचे नवीन उत्पादन तो सादर करत असतो किंवा सद्य उत्पादनामध्ये बदल करत असणार आहे। ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर जोसेफ शुम्पेटर जे आहे याने एक सिद्धांत मांडलेला होता। जो सिद्धांत होता नवनिर्मितीचा सिद्धांत। कोणता सिद्धांत होता? नवनिर्मितीचा सिद्धांत। आणि ह्या नवनिर्मितीमध्ये काय होतं की नवनिर्मितीमध्ये बाजारपेठेमध्ये ज्यावेळी वस्तू दाखल केली जाणार आहे तर ही वस्तू दाखल करत असताना 2 प्रकारे होणार आहे। एक म्हणजे काय असेल की जुनी जी वस्तू आहे ती जुनी वस्तू पूर्णपणे बंद करायची आणि त्या ठिकाणी एखादी नवीन वस्तू जी ही मार्केटमध्ये आणायची। आणि दुसरं म्हणजे काय की जी काही जुनी वस्तू आहे त्या जुन्या वस्तूमध्ये काही बदल करायचा आहे आणि त्या बदलासहित ती जी वस्तू आहे ती वस्तू मार्केटमध्ये आणायची, बाजारपेठेमध्ये आणायची। म्हणजे बाजारपेठेमध्ये आणत असताना नाविन्य हा जो काय भाग आहे तो खूप महत्त्वाचा आहे। कारण उद्योजक ही जी काही कृती आहे ही कृती पूर्णतः नाविन्यपूर्ण आहे। म्हणजे नाविन्याचा ध्यास घेणं, नाविन्याचा शोध घेणं, नवीन कल्पना आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये आणणं हे उद्योजकाचं महत्त्वाचं कार्य असतं। आणि हे करत असताना उद्योजक काय करणार आहे की नवनवीन साधनं शोधणार आहे आणि नवनवीन साधनं शोधून नवनवीन प्रकारे हे जे उत्पादन आहे त्या उत्पादनाचं सादरीकरण जे हे सादरीकरण तो करत असतोय। काही वेळा सादरीकरण करत असताना जुन्या वस्तू ज्या आहे हा तो बंद करतो आणि नवीन वस्तूचं उत्पादन करतो। आणि काही वेळा ग्राहकांच्या आवडीनुसार किंवा ग्राहकांच्या मागणीनुसार ज्या जुन्या वस्तू असतात त्या जुन्या वस्तूमध्ये काही बदल करत असतोय। व्यवसायामध्ये उद्भवणाऱ्या अनेक स्वरूपाच्या समस्या ज्या आहे ह्या समस्यासाठी नवनिर्मिती जी आहे ती आवश्यक आहे। समजा आपण उत्पादन केलेलं आहे, ती उत्पादन केलेलं जे काही उत्पादन आहे हे पारंपरिक स्वरूपाचं उत्पादन आहे। अनेक वर्षापासून आपण त्याच वस्तूचं उत्पादन करतोय। ती वस्तू आपण काय केली की ती वस्तू आपण मार्केटमध्ये नेली, पण मार्केटमध्ये योग्य पद्धतीने जर त्याला रिस्पॉन्स जर मिळत नसेल तर त्यावेळी नाविन्य आवश्यक आहे आणि त्यावेळी आवश्यक आहे नवनिर्मिती, नाविन्याचा ध्यास घेणं, नवीन कल्पनांचा शोध घेणं। अशा नाविन्यपूर्ण कृतींचा अवलंब करून ती जी वस्तू आहे त्या वस्तूमध्ये एक नवीनपणा आणणं किंवा त्या एक नवीन वस्तू निर्माण करणं हा जो काय भाग आहे हा भाग त्या उद्योजकाला लक्षात घेणं आवश्यक आहे। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आपण जर कार्य जर बघितलं हे पहिलं कार्य आहे नाविन्य। त्यामध्ये नाविन्यपूर्णता ही मूलतः उद्योजकाच्या अंगी असणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये नवनवीन साधनं आणि व्यवसायातील समस्या सोडवण्यासाठी देखील हा नाविन्याचा जो काय भाग आहे हा महत्त्वाचा आहे। त्यानंतर दुसरं जे काय कार्य आहे ते दुसरं कार्य आहे उद्दिष्टांचे निर्धारण। व्यवसाय संस्थेमध्ये उद्योजक ज्यावेळी काम करणार आहे किंवा एखादी नवीन जी काही संस्था आहे ती संस्था उभी केली जाणार आहे तर ती संस्था उभी केल्यानंतर
त्या संस्थेची काही उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट निश्चित केली जाणार आहेत, काही उद्दिष्ट ठरवली जाणार आहेत. आणि ही उद्दिष्ट ठरवत असताना कुठलीही संस्था ज्यावेळी सुरू होणार आहे तर ती सुरू होत असताना आपण ह्या अगोदर देखील बघितलेलं आहे की जास्तीत जास्त नफा मिळावा या उद्देशानं संस्था सुरू झाली असणार आहे. पण ही उद्दिष्टाचं निर्धारण होत असताना दोन प्रकारची उद्दिष्ट जे आहेत ते उद्दिष्ट त्यामध्ये असणार आहेत. एक म्हणजे काय असेल तर प्राथमिक आणि दुसरा आहे दुय्यम उद्दिष्ट. आणि ह्या प्राथमिक आणि दुय्यम उद्दिष्टामध्ये फरक असू शकतो. आणि बाजारातील परिस्थितीनुसार उद्योजक जो आहे हा काय करू शकतोय की आपली जी काय उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टामध्ये बदल करू शकतोय. म्हणजे लक्षात घ्या, पहिला भाग आपण बघत असताना 1 नंबरचं जे काय जी कार्य आपण बघितलं आहे ते पहिलं कार्य आहे नाविन्य. आणि नाविन्यानंतर दुसरा जो काय भाग आहे हा दुसरा आपण काय बघितला, उद्दिष्टांचे निर्धारण. म्हणजे उद्योजकाला व्यवसायाची उद्दिष्ट निर्धारित करावी लागतात, ठरवावी लागतात की या पूर्ण वर्षामध्ये आपल्याला नेमका किती नफा मिळवायचा आहे. त्यातून वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहेत किंवा जे पुरवठादार आहेत त्यांचं एकूण देणं किती द्यायचं आहे, आपले जे काही कर्मचारी वर्ग आहेत त्यांना किती पगार द्यायचा आहे. या प्रत्येक बाबी ज्या आहेत या प्रत्येक बाबी लक्षात घेऊन एक ध्येय ठरवलं जाणार आहे, एक उद्दिष्ट ठरवलं जाणार आहे. आणि ते उद्दिष्ट कसं असेल, काही उद्दिष्ट हे प्राथमिक स्वरूपामध्ये असतील आणि काही उद्दिष्ट ही दुय्यम असतील. आणि ह्या प्राथमिक आणि दुय्यम उद्दिष्टामध्ये फरक असू शकेल. आणि बाजारातील जी काही परिस्थिती आहे तर त्या बाजारातील परिस्थितीनुसार उद्योजक ही उद्दिष्ट जी आहेत ही उद्दिष्ट काय करू शकतोय, बदलू शकतोय. त्यानंतर तिसरा भाग आहे किंवा तिसरं जी कार्य आहे ती तिसरं कार्य आहे बाजाराचा विकास. आता बाजाराचा विकास आपण जर बघितलं, उद्योजकांना त्यांच्या उद्योगातील उत्पादन आणि सेवांचे विपणन वेगवेगळ्या मार्गाने शोधावे लागते. जी व्यवसाय संस्था असेल तर त्या व्यवसाय संस्थेमध्ये पहिला भाग आपण जर बघितलं, उत्पादन आणि विपणनाचे विविध मार्ग. आता विपणन म्हणजे काय की थोडक्यामध्ये वस्तूच्या उत्पादनापासून ते प्रत्यक्षात उपभोगापर्यंतची असणारी जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आपण काय म्हणू शकतोय, विपणन असं म्हणू शकतोय. आपण जी काही वस्तू उत्पादित केलेली आहे ती उत्पादित केलेली वस्तू विविध मार्गांना आपण आपल्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतोय. काही आपण तो घाऊक व्यापाऱ्याला विकतोय, काही वेळा डायरेक्ट आपण आपले जे काही कस्टमर आहेत त्या कस्टमरपर्यंत ती वस्तू आपण नेऊन देत असतोय. म्हणजे अशा अनेक जे काही मार्ग आहेत या अनेक मार्गांचा शोध त्या उद्योजकाला घेणं आवश्यक आहे. म्हणजे आपण जे काही उत्पादन केलेलं आहे, आपण जे प्रोडक्ट तयार केलं आहे, समजा एखाद्या दैनंदिन जीवनावश्यक असणारी जी काही वस्तू आहे ती वस्तू आपण तयार केली आहे किंवा आपण वस्तूचं उत्पादन करत असताना काही नाशवंत वस्तूचं आपण जर उत्पादन जर करत असेल, खाद्यपदार्थाचं आपण निर्मितीचं जर त्यामध्ये जर करत असेल तर अशा ज्या काही नाशवंत वस्तू आहेत या कमीत कमी वेळामध्ये आपल्या ग्राहकापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. मग त्यासाठी वेगवेगळे विपणनाचे जे काही मार्ग आहेत हे मार्ग शोधावे लागतात. काही वेळा डायरेक्ट जी काही वस्तू आहे ती वस्तू आपल्याला आपल्या कस्टमरला द्यावी लागते. या उलट आपण विचार जर केला तर टिकाऊ स्वरूपाच्या जर वस्तू असतील तर त्या टिकाऊ वस्तूसाठी आपण लांबलचक स्वरूपामध्ये किंवा पूर्णतः जी काही विपणनाची साखळी जी आहे या साखळीचा अवलंब करू शकतोय. मग त्यामध्ये उत्पादक आले, अभिकर्ते आले, घाऊक व्यापारी असतील, किरकोळ व्यापारी असतील आणि मग ग्राहक असतील. म्हणजे आपल्या ज्या वस्तू आहेत किंवा आपण ज्या वस्तूचं उत्पादन करणार आहे ह्या कोणत्या प्रकारच्या आहेत याचा विचार करायचा आहे. आणि मग आपण काय करणार आहे की उत्पादन आणि विपणनाचे विविध मार्ग जे आहे हे विविध मार्ग शोधणार आहे. आणि ते ग्राहकांची मागणी समजून घेण्यासाठी सर्वेक्षण करू शकतात किंवा संशोधन करू शकतात. आपण जी काही वस्तू तयार केलेली आहे ती वस्तू ग्राहकांना आवडलेली आहे किंवा आवडलेली नाही या संदर्भामध्ये आपण त्यांचा प्रतिसाद घेऊ शकतोय, फीडबॅक घेऊ शकतोय, काही सर्वेक्षण करू शकतोय, संशोधन करू शकतोय. असे विविध जे काही मार्ग आहेत त्या विविध मार्गांचा अवलंब करून आपली जी काही वस्तू आहे ती आपली वस्तू चांगल्या स्वरूपामध्ये त्या वस्तूचा खप व्हावा या उद्देशानं आपण ग्राहकापर्यंत विविध मार्गानं पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आणि जेव्हा बाजारपेठ सतत विकसित केल्या जातात तेव्हा ग्राहकांच्या मागणी देखील वाढत असतात. मग ह्यामध्ये आपण जर विचार केलं तर बाजारांचा विकासमध्ये 2 ते 3 वाक्य जे आहे ते महत्त्वाचे लक्षात घ्या. एक आहे उत्पादन आणि विपणनाचे विविध मार्ग. आपण जे काही वस्तूचं उत्पादन करणार आहे हे वस्तूचं उत्पादन कोणत्या प्रकारचं हे लक्षात घ्यायचं आणि त्यानुसार काय करायचं आहे, विविध मार्ग शोधायचे आहेत. त्यानंतर आहे बाजारपेठेच्या विकासाचा ग्राहकावर परिणाम. जर बाजारपेठेत जर विकास जर झाला असेल तर बाजारपेठाच्या विकासातून ग्राहकांची क्रयशक्ती देखील वाढते, ग्राहकांची खरेदी शक्ती वाढते, ग्राहक जास्तीत जास्त वस्तूची मागणी करू लागतात. आणि हे सर्व करण्यासाठी ग्राहकांचं आपण अगोदर काय करणार आहे, सर्वेक्षण करणार आहे, संशोधन करणार आहे, ग्राहकांच्या मागणीकडे आपण लक्ष देणार आहे, ग्राहकाकडून आपण प्रतिसाद स्वीकारणार आहे आणि या मार्गानं आपण आपली जी काही संस्था आहे या आपल्या संस्थेच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे. म्हणजे हे आपण तिसरं जे कार्य आहे ते कार्य आपण बघितलं. पहिलं कार्य आपण बघत असताना सुरुवातीला बघितलेलं आहे नाविन्य, इनोव्हेशन, नवनवीन कल्पनांचा शोध घेणं, नवनवीन साधनांचा शोध घेणं आणि विविध व्यवसायातील समस्या सोडवण्यासाठी देखील
नाविन्य जे आहे ते उपयुक्त असेल. दुसरं आपण बघितलं उद्दिष्टांचे निर्धारण. उद्दिष्ट ठरवावं लागणार आहे. व्यवसाय संस्था आपण सुरू केलेली आहे, उद्योजकांना सुरू केलेले आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं जे प्राथमिक उद्दिष्ट आहेत आणि दुय्यम उद्दिष्ट आहेत यामध्ये फरक असू शकतो आहे. आणि बाजारातील जे काही बदलणाऱ्या ज्या पद्धती आहेत किंवा बाजारातील जो काही चढ उतार असेल त्यानुसार देखील काही उद्दिष्ट जे आहेत त्या उद्दिष्टामध्ये एक लवचिकता जे ही ठेवणं आवश्यक आहे. आणि तिसरा आहे बाजाराचा विकास. त्यानंतर चौथा आपल्याला बघायचा आहे. चौथा आहे टेक्नॉलॉजी, नवीन तंत्रज्ञान. व्यवसाय संस्थेत जर टिकून जर राहायचं असेल तर आपल्याकडं काय असणं आवश्यक आहे? आपल्याकडं आवश्यक आहे टेक्नॉलॉजी. जे अद्ययावत असणारं जे काही तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान आपल्याला आवश्यक आहे. जर आपण उत्पादन करत असताना पारंपरिक तंत्राचा जर अवलंब जर करत असेल, जास्तीत जास्त मनुष्यबळाचा वापर करायचा आणि श्रमाच्याद्वारे आपण जास्तीत जास्त वस्तूचं उत्पादन करायचं, असं जर आपण जर ठरवलं असेल तर आजच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये या वस्तू ज्या आहेत किंवा या स्वरूपाच्या ज्या काही कंपन्या आहेत ह्या कंपन्या टिकाव धरू शकत नाहीत. मग यासाठी काय आवश्यक आहे? तर यासाठी आवश्यक आहे नवीन तंत्रज्ञान, न्यू टेक्निक जे आहे ते टेक्निक आवश्यक आहे. जागतिक विश्वास दररोज नवीन तंत्रज्ञानाचा शोध होत असतो. नवीन तंत्रज्ञानाच्या परिचयाने व्यवसायाची वाढ होते. उदाहरणार्थ नवीन यंत्रणा, प्रगत तंत्रज्ञान, उत्पादनाची नवीन आणि वैज्ञानिक पद्धती, अशा अनेक ज्या काही बाबी आहेत या बाबी व्यवसायासाठी आवश्यक आहे. त्या उद्योजक जो आहे त्या उद्योजकानं आपल्या व्यवसाय संस्थेतील जे नवनवीन ज्या पद्धती आहेत, नवनवीन असणारी जे तंत्रज्ञान आहे त्या नवीन तंत्रज्ञान अद्ययावत करण्याचा प्रयत्न जो आहे हा प्रयत्न करणं आवश्यक आहे. आज आपण विचार करत असताना समजा ज्या विविध स्वरूपाच्या मोबाईलच्या कंपन्या आहेत, जर आज समजा एखादं जर मोबाईलचं मॉडेल जर आलं असेल तर उद्या येणारी जे काही नवीन टेक्नॉलॉजी आहे त्या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये अनेक स्वरूपाचा बदल जो आहे हा बदल त्यामध्ये आपल्याला जाणवतो. आणि अशा देखील काही कंपन्या आहेत की ज्या कंपन्या अद्ययावत स्वरूपामध्ये झालेल्या नाहीत, ज्यांनी नवनवीन जे काही तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलं नाही किंवा तंत्रज्ञानाचा आत्मसात केलं नाही, तेव्हा त्या कंपन्या बंद देखील पडलेल्या आहेत. आपल्यासमोर अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळं जी काही व्यवसाय संस्था आहे किंवा आपली जी काही उत्पादन संस्था ज्या आहे ते उत्पादन संस्थेची प्रगती आवश्यक असेल तर आवश्यक आहे काय? तर आवश्यक आहे नवीन तंत्रज्ञान. हे नवीन तंत्रज्ञानाशिवाय आपली व्यवसाय संस्था चालू शकत नाही. कारण स्पर्धात्मक युग आहे, जागतिकीकरणाचं युग आहे. आणि ह्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये जर टिकायचं असेल तर आपल्याकडं नवीन यंत्रणा, प्रगत तंत्रज्ञान आणि उत्पादनाची नवीन आणि वैज्ञानिक जी काही पद्धत आहे ही पद्धत आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतर त्यापुढचं आहे पाचवं जे काय कार्य आपण जर बघितलं तर पाचवं कार्य आहे चांगले संबंध. कर्मचाऱ्यामध्ये समन्वय साधणं एक भाग खूप महत्त्वाचा आहे. आता हे चांगले संबंध कोणाशी ठेवायचं आहे? तर आपलं जे काही संस्थेचं जे काही कामकाज आहे हे कामकाजाचं वातावरण कसं असणं आवश्यक आहे? एक निरोगी असणं आवश्यक आहे. चांगले संबंध आणि कनिष्ठ आणि वरिष्ठामधील कार्यक्षम संबंधावर अवलंबून असतात. कनिष्ठ वर्ग आणि वरिष्ठ वर्ग आपण या अगोदर बघत असताना देखील व्यवस्थापनाची कृती आपण पाहिल्या, व्यवस्थापनाच्या अशा त्रिकोण आपण पाहिलं आहे. त्यामध्ये उच्च स्तर व्यवस्थापन, मध्यस्तर व्यवस्थापन आणि कनिष्ठ स्तर व्यवस्थापन. ह्या व्यवस्थापनाचा आपण अभ्यास जो आहे तो अभ्यास केलेला आहे. म्हणजे हे जे तिन्ही स्तर आहेत या तिन्ही स्तरामध्ये परस्पर समन्वय जो आहे हा समन्वय असणं आवश्यक आहे. हे चांगले संबंध आवश्यक आहे. आणि कर्मचाऱ्यामध्ये समन्वय साधणं ही यशाची गुरुकिल्ली आहे. आणि हे कर्मचाऱ्यांचे संबंध किंवा चांगले संबंध कशावर अवलंबून आहे? आपल्या व्यवसाय संस्थेतलं असणारं जे काय वातावरण जे आहे हे स्वच्छ आणि निरोगी कधी राहणार आहे? जर प्रत्येक जो काही कर्मचारी आहे या प्रत्येक कर्मचाऱ्याचा इतर जे काही कनिष्ठ वर्ग असेल किंवा त्यांचा वरिष्ठ वर्ग असेल याच्याबरोबर जर चांगले संबंध जर निर्माण जर झाले असतील, यांच्यामध्ये समन्वयाची भूमिका निर्माण झाली असेल तरच व्यवसाय संस्थेची प्रगती ही प्रगती त्यामध्ये होऊ शकते. तर त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं आहे की कर्मचाऱ्यामध्ये समन्वय साधणं ही यशाची गुरुकिल्ली आहे. यशाची गुरुकिल्ली. काय यशाची गुरुकिल्ली? जर कर्मचाऱ्यांची मानसिकता योग्य नसेल, कर्मचारी योग्य पद्धतीने जर काम करत नसतील, त्यांच्यामध्ये हेवेदावे असतील तर आपलं जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. या उलट जर कर्मचाऱ्यामध्ये एक समन्वयाची, सहकार्याची, आपुलकीची जर भावना असेल तर आपलं उद्दिष्ट जे आहे हे सहजपणे ते पूर्ण करू शकतात. त्यानंतर त्या पुढचं जे काय कार्य आहे त्या पुढचं कार्य आहे निधीची उपलब्धता. कुठलीही व्यवसाय संस्था जर चालवायची असेल, उत्पादन करायचं असेल किंवा अनेक स्वरूपाच्या नवनवीन तंत्रज्ञान आपल्याला विकसित करायचं असेल, कर्मचाऱ्यामध्ये एक चांगली भावना, आदराची भावना जर आपल्या व्यवसाय संस्थेप्रती जर निर्माण जर करायची असेल तर त्यासाठी आवश्यक आहे निधी, फंड. ह्या निधीशिवाय काही होऊ शकत नाही. कारण कुठल्याही संदर्भामध्ये समजा आपण एखादी नवीन काही प्रोजेक्ट आपण घेत असेल, आपल्या कर्मचाऱ्यांना काही चांगल्या स्वरूपामध्ये मोबदला आपल्याला जर द्यायचा असेल तर त्या प्रत्येकासाठी काय आवश्यक आहे? तर निधी आवश्यक आहे, फंड आवश्यक आहे.
उद्योजकाला भिन्न आर्थिक संसाधने शोधण्याची आवश्यकता असते. व्यवसाय संस्थेमध्ये काम करत असताना, उत्पादन करत असताना तर उत्पादनासाठी काय आवश्यक आहे? पुरेसं आणि सातत्यपूर्ण भांडवल आवश्यक आहे. त्या भांडवलाशिवाय काही होणं शक्य नाही. कारण पुरेसं आणि सातत्यपूर्ण जर भांडवल जर नसेल तर ज्या लोकांच्याकडून आपण, जे पुरवठादार असेल की ज्यांच्याकडून आपण काही माल घेणार आहे, कच्च्या मालाच्या संदर्भामध्ये आपण माल घेणार आहे, त्यांना आपण पैसे देऊ शकत नाही. आपले जे काही कर्मचारी वर्ग आहेत त्यांना योग्य पगार आपण देऊ शकत नाही. आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये ज्या ज्या लोकांनी पैसे गुंतवलेत त्यांना त्याचा योग्य पद्धतीने मोबदला देऊ शकत नाही. या उलट आपण जर निधीची उपलब्ध जर चांगल्या पद्धतीनं केली, विविध स्वरूपाचे जे काही भांडवल उभारण्याचे जे काही मार्ग आहेत किंवा संसाधनाचे काही मार्ग आहेत, हे मार्ग आपण जर स्वीकारले, ते शोधले तर आपल्या व्यवसाय संस्थेसाठी ते उपयुक्त असेल. आणि प्रत्येक व्यवसायाची गुंतवणूकदाराशी चांगले आणि प्रामाणिक संबंध आवश्यक असतात. आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये असणारे जे काही गुंतवणूकदार असतील, हे गुंतवणूकदार कधी समाधान असतील? जर त्या गुंतवणुकीवर योग्य पद्धतीने त्यांना मोबदला जर मिळत असेल तर. आपल्या व्यवसाय संस्थेची प्रगती कशावर अवलंबून आहे? आपण चांगल्या प्रकारचं उत्पादन जर करत असेल आणि उत्पादन करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा शोध आपण जर घेत असेल तर. आणि हे नवीन तंत्रज्ञान आपण कधी घेणार आहे? तर हे नवीन तंत्रज्ञान घेत असताना जर आपल्याकडं निधी असेल, जर आपल्याकडं भांडवल असेल तर या सर्व बाबी ज्या आहेत आपण शक्य करू शकतो. मग त्यामुळं व्यवसायामध्ये काय आवश्यक आहे? निधीची उपलब्धता आवश्यक आहे. त्यासाठी विविध मार्ग शोधणं आवश्यक आहे. अनेक आपले जे गुंतवणूकदार असतील यांच्याशी चांगले आणि प्रामाणिक संबंध जे आहे हे संबंध आवश्यक असतात. आणि त्यानंतर शेवटचा जो काय भाग आहे, शेवटचं ह्यामधलं लास्ट आहे तो आहे निर्णय घेणे. निर्णय घेणे शेवटचं जे काय कार्य आहे उद्योजकाचं ते आहे निर्णय घेणे. व्यवसाय संस्थेमध्ये अनेक सिच्युएशनमध्ये, अनेक स्थितीमध्ये जो काय उद्योजक असेल त्या उद्योजकाला निर्णय घ्यावा लागतो. आणि हा निर्णय कसा घ्यावा लागतो? वेळेत आणि योग्य निर्णय घ्यावा लागतो. वेळेत व योग्य निर्णय घेणे हे देखील महत्त्वाचे आणि आवश्यक असते. कोणत्याही व्यावसायिक निर्णय घेण्यापूर्वी त्याला नेहमीच साधक आणि बाधक गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. हे व्यवसाय संस्थेमध्ये जर व्यवसाय संस्थेची जर ही प्रगती आवश्यक असेल, हा आलेख जो आहे हा आलेख जर चढता होणं आवश्यक असेल तर त्यासाठी योग्य वेळी निर्णय घेणं आवश्यक आहे. योग्य वेळी योग्य निर्णय जर घेतला असेल तरच आपल्या संस्थेला जो काही फायदा आहे तो फायदा होईल, आपलं ध्येय जे आहे ते ध्येय पूर्ण होईल. अन्यथा जर निर्णय घ्यायचा आहे पण त्या निर्णयासाठी जर वेळ जर केला असेल तर अशा वेळी आपलं उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. आणि निर्णय घेत असताना अनेक स्वरूपाचे जे काही परिणाम आहेत या परिणामांचा विचार करणं आवश्यक आहे. आणि हे परिणाम कुठले आहेत? एक आहे साधक आणि बाधक. असे काही परिणाम असतील की ज्या परिणामाचा आपल्या व्यवसाय संस्थेला चांगल्या स्वरूपात फायदा होत असेल आणि असे निर्णयाचा दोन्ही ज्या काही बाबी आहेत दोन्ही बाजूने विचार करणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्या संस्थेला या निर्णयाचा फायदा काय आहे आणि हा जर निर्णय आपला जर चुकला असेल तर आपल्या व्यवसाय संस्थेला यातून कोणत्या प्रकारचा तोटा होऊ शकतो आहे, अशा दोन्ही बाबी ज्या आहेत या दोन्ही बाबींचा विचार करणं आवश्यक आहे. म्हणजे निर्णय घेणं हा भाग यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा निर्णय कसा घ्यायला पाहिजे? योग्य घेणं आवश्यक आहे, वेळेत घेणं आवश्यक आहे आणि निर्णय घेत असताना साधक आणि बाधक अशा दोन्ही बाबींचा विचार करणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपण आज एकूण उद्योजकाची कार्य जे आहे ते कार्य आपण पाहिलेले आहेत. 7 कार्य आपण पाहिलेत. त्यातलं पहिलं आहे नाविन्य, त्यानंतर आहे उद्दिष्टांचे निर्धारण, बाजारांचा विकास, नवीन तंत्रज्ञान, चांगले संबंध, निधीची उपलब्धता आणि निर्णय घेणे. असे एकूण 7 जे काही पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स आपण पाहिलेत. यानंतर या पुढचा जो काय तास असेल या पुढच्या तासाला आपण बघणार आहे उद्योजकतेचा विकास. ओके, थँक्यू.